हॅलो, गुड मॉर्निंग. चला, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या पियुष आहे चॅनलमध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. आज आहे सोमवार. तर चला आपण आज आमच्या घरी पाहुणे येणार आहे. कोण येत आहे काय येत आहे तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतो काय वाटतो ते बी नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, म्हणजे आता झाडझूड सगळं झाले. झाडझूड झाली, आंघोळ झाली. आता मी चाय ठेवते मस्त गरम. या तुम्ही पण मस्त गरम गरम चाय प्यायला. चला मी आता मस्त गरम चाय ठेवते मस्त. सकाळचे 9 वाजले. मी आता चाय ठेवते मस्त. बघा, गॅस पेटवला, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आणि 5 चमचे साखर टाकणार. म्हणजे मी अंदाज काढून घेतला आहे. 1 ग्लास पाणी, 5 चमचे साखर, 4 चमचे चाय पावडर असं टाकते मी. चाय एकदम भारी येते. एक जास्त गोड पण नाही, जास्त मैकी पण नाही, एकदम मस्त येते चाय. आणि त्याच्यामध्ये अद्रक टाकणार मी मस्त. अद्रक आहे ना कधी पण खिसून टाकायचं नाही, कुटून टाकायचं. मी माझ्याजवळ खिसणी पण आहे खिसायचं, पण मी त्याच्याने खिसत नाही, असं कुटून टाकते मी. मी आता कसं स्टीलचा कप आहे म्हणून स्टीलचा कप मी आहे म्हणून मी कपमध्ये कुटते. पण तुम्ही नका कुठे असा तुमचा कप फुटून जाईल नाही ना. माझा स्टीलचा कप म्हणून मी कुटते त्याच्यामध्ये. चला मग हे कुटलेलं अद्रक चायमध्ये टाका. 1 नंबर चाय होते डायरेक्ट. नक्की करून बघा तुम्ही. म्हणजे माझी पद्धतीने चाय. आणि खलबत्ता पण आहे माझ्याजवळ, पण मी काय म्हणते एवढा खलबत्ता काढायचा आणि काय. स्टीलचा कप आहे म्हणून मी कपमध्ये कुटते. हे तुम्हाला वाटेल की कपमध्ये कुटते बाबा, तसं काही नाही. आणि ही कोरी चाय ना चांगली उकळू द्यायची मस्त, तेव्हा घट्टी चाय अजून जास्त भारी येते. ही कोरी चाय पण चांगली उकळू द्यायची, मग नंतर दूध टाकायचं. जर पहिलं आपण पाण्यामध्ये दूध टाकलं ना, मग चाय आहे ना दूध बहून जातं आणि चायपट्टी काही होऊन जाते. त्याच्यामुळे कोरी चाय चांगली उकळू द्यायची, मग नंतर दूध टाकायचं, मग परत अजून चांगली उकळू द्यायची मस्त. एकदम भारी चाय लागते गरमागरम. चला मग या तुम्ही पण चाय प्यायला मस्त. आणि मिस्टरांना कसं सुट्टी ना, हफ्ताभर सुट्टी घेतली होती त्यांनी. 8 दिवस त्यांची सुट्टी बाकी होती ना, मग त्यांनी सुट्टी घेतली, आराम केला. आता आराम तर झाला पूर्ण. आता उद्यापासून कामाला जावं लागेल त्यांना. मस्त आराम करून घेतला 8 दिवस. आता काम चालू, ड्युटी चालू त्यांची. चला मग आम्ही आता चाय पिऊन घेते. आणि आमच्या घरी आज पाहुणे येणार आहे मस्त. चला या मग तुम्ही गरमागरम चाय प्यायला. थंडीमध्ये चाय पिण्याची मजा वेगळीच असते. मस्त गरमागरम चाय. पिऊ चाय पितो उद्या का? काय पितो? घ्या रे. बिस्किट पाहिजे तुला? बरं पेज भरून दिला बेटा. पेज प्यायची ना का बिस्किट पाहिजे? बरं ठीक आहे. क्या प्याला या आणि क्या पितोय तुम्ही सांगा. काय बेटा? स्कूटी. अरे बेटा मस्त आहे, मस्त आहे. या त्या प्यायला सगळ्यांनी. बाबा काय करू नको किती वेळा बोलणार. आणि काय जास्त सांगू नये. हॅलो हो. ठेव बेटा आता मग. आधी तेव्हा आधी उठणं तू आता आंघोळ करा मग कधी आले तुम्ही इथे? 8 तारीख
ते फोन पण नाही केला आला तर मी आपली वाट बघते मला वाटलं तर घालणार कोणाला रे यो कोण आहे बेटा कोण आहे मामा पाणी आण. बोलून दे रे बाबा. तिकडनं झालं का क्वेश्चन शॉर्टकट इकडे बघा आता माझे भाऊजी आले, त्यांना पाणी बिणी दिलं, चहा बी ठेवली आणि त्यानंतर लगेच आम्ही रांधायला जेवण बनवायला लागलो. आणि वहिनी पण लगेच कामाला लागल्या. बिचारा मस्त आहे, त्यांचा स्वभाव एकदम भारी आहे, खरंच मस्त आहेत त्या, स्वभाव पण भारी मस्त. आणि लगेच आम्ही मस्त पनीरची भाजी बनवली, पुऱ्या, श्रीखंड, पापडी आणि डाळ भात बनवला मस्त. जेवण त्यांना बोलली मी की राहा 2-4 दिवस, असं तसं नाही म्हणत होते ते, येणार म्हणे कधी पण, त्याच्यामुळे काही जास्त राहिले नाही ते. एक बाबा मस्त पनीरची भाजी बनवली ती वहिनीने, एकदम मस्त लागली ती भाजी, मस्त केली होती ती वहिनीने. म्हणजे पनीर तळताय मस्त. जास्त होऊ देऊ की कमीच होऊ देऊ? थोडं उद्या होऊ देऊ ना. इकडे बघा आता सगळं जेवण बनवून झालं आहे आमचं मस्त. किंवा पनीरची भाजी किती भारी दिसते ना, एकदम मस्त बनली होती पनीरची भाजी. वहिनीने बनवली होती भाजी पण एकदम मस्त बनवली होती. बिचारा त्यांनी आले आणि त्यांना कामाला लावलं, पटापट काम केलं त्यांनी, एकदम मस्त काम केलं. बघा मस्त पनीरची भाजी पण बनवली, डाळला पण फोडणी दिली, भात मी टाकून दिल्या, त्या पुऱ्या मस्त बघा तळल्या, त्यांनी तळून दिल्या पुऱ्या, मी लाटून दिल्या, त्यांनी तळले. बघा मस्त श्रीखंड आणलं गं, एकदम भारी जेवण बनवलं होतं, मस्त मस्त लागलं जेवण. वहिनी त्यांनी मस्त स्वयंपाक बनवला एकदम भारी. जेवण बिवण झालं, सगळं आवरून झालं मस्त. आणि आता ते जायला निघाले होते, आता तयारी झाली होती त्यांची. त्यांना बोलली राहा पण ते राहिलेच नाही. चला भावंडो, आता वाजले 7, संध्याकाळचे 7 वाजले. आज आमच्या घरी पाहुणे आले ते, कोण आलं तर काय आलं तर मी तुम्हाला आता सांगते. तर चला माझा मामाचा मुलगा आणि मामाची सून हे 2 जण आले होते आम्हाला भेटायला. कारण की त्यांच्या लग्नाला आता 1 वर्ष झाले ना, ते आलेच नाही कधीच. लग्न झालं तेव्हापासून बोलवते मी त्यांना की या भेटायला, ते मग आता आले. आणि भाऊ कसं कामाला होता ना तिकडे एअरपोर्टमध्ये, तिथं कामाला होता, मग आता इकडे बदली झाली, आता इकडे झाला आमच्या घरा कोलशेनला. म्हणजे आमच्या घरापासून थोडं 2-4 किलोमीटर दूर आहे, पण इकडे बरं झालं, इकडे नंबर लागला भाऊचा. तर तसं म्हणजे बरं आहे ना, भेट गाठ होते, गावाचे पै पाहुणे येतात. नाही मग असं यायला भेटत नाही त्यांना, मग माझ्या मामांना, त्यांना, मामींना. माझे व्हिडिओ बघतील आता. ते आले, ते गेले, ते आता घरी आताच गेले संध्याकाळी 7ला. पिऊ, आमचा पिऊ एवढं मस्ती करत होता, लई मस्ती करत होता त्यांच्यासमोर. आणि एवढा कोणी पै पाहुणे आले ना, एवढा लाजतो ना पिऊ, लई लाजतो. पिऊ इकडे, पिऊ कोण आलं तर आपल्या घरी? आपल्या घरी कोण आलं तर सांग, कोण आलं तर आपल्या घरी सांग. पाणी. कोण पाहुणे आले ते, पण कोण लागतं तुझं? मामा मामी? मामी मम्मी. मामा मामी? मामी मामा. इकडे इकडे इथे इथे काही रांधायचं काम नाही आहे. डाळ पडला आहे, भात पडला आहे, भाजी पुऱ्या सगळं पडले. आता 2 वाजून गेलेच आम्हाला जेवायला, आता एवढी भूक नाही आहे. आता ते पडलं आहे तेच खाऊन घेईल. चला मग मी आजचा व्हिडिओ इथं संपवते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट म्हणजे 7 वाजले, अजून बरेच टाईम आहे.